नमस्कार. मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची माझी कथा आहे राजवैद्य. एक सूचना. या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आजची माझी कथा आहे राजवैद्य. आनंदराव गाडीतून उतरून हॉटेलच्या पायऱ्या चढू लागले तर शिर्के साहेब त्यांचीच गॅलरीत बसून वाट बघत होते. त्यांना पायऱ्या चढताना पाहून शिर्के साहेब म्हणाले, गुड इव्हिनिंग आनंदराव, काय म्हणताय? लॉनवरच बसू की, हवा छान आहे. हो हो, गुड इव्हिनिंग शिर्के साहेब, चालेल चालेल. असं म्हणून दोघे हॉटेलच्या लॉनमध्ये ठेवलेल्या खुर्चीत बसले. झाली का कामं? आनंदरावांनी शिर्के साहेबांना विचारले. नाही हो, अजून 2 दिवस लागतील. कारखान्याचे मुख्य डायरेक्टर दिल्लीला गेलेत, शनिवारपर्यंत येतील. हो हो, बरोबर. हो, ते खासदार आहेत ना या भागातले, आणि सध्या दिल्लीत अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे बहुतेक ते शनिवारीच येतील. बरं मग शिर्के साहेब, तुम्ही आमच्या गावात आलात. असो, मग बोला, काय घेणार? हो, या हॉटेलात इम्पोर्टेड मिळते. नाही ना आनंदराव. हो, नाही नाही आनंदराव, मी ड्रिंक घेत नाही. आश्चर्य आहे, तुमच्या व्यवसायानिमित्त तुम्हाला देशात आणि परदेशात फिरावं लागतं, तरी पण तुम्ही ड्रिंक घेत नाही. काय आनंदराव, पूर्वी ड्रिंक घेत होतो, पण गेली काही वर्षे मला लिव्हरचा त्रास सुरू झालाय. अरे हो का? मग तुम्ही उपचार केलेच असतील. उपचार? भारतातील सर्व लिव्हर स्पेशालिस्टकडे आणि इंग्लंडमध्ये डॉक्टर स्टीफनकडे जाऊन उपचार घेतो आहे. बर, मग डॉक्टरांचं काय म्हणणं? भारतातील बहुतेक डॉक्टर्स माझं लिव्हर जन्मतःच खराब आहे असं म्हणतात. यावर निश्चित असं बरे करण्याचे उपाय नाहीत असंही म्हणतात. लिव्हर ट्रान्सप्लांट करणे अशक्यच आहे, कारण ऑपरेशन करताना अमोनिया वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच डॉक्टरांचं म्हणणं आहे, लिव्हरची काळजी घेत चला. सध्या डॉक्टर स्टीफन यांच्याकडून आलेल्या इम्पोर्टेड गोळ्यावर माझं चालू आहे, त्यामुळे आहे कंट्रोलमध्ये. माझ्या डॉक्टर्सनी सांगितलंय, दारूचा एक थेंब जरी पोटात गेला तरी खेळ खल्लास होईल. म्हणून म्हणतो आनंदराव, तुम्हाला काय हवं ते घ्या, पण मी नाही घेऊ शकत. नाही शिर्के साहेब, तुम्ही माझे पाहुणे आहात. तुम्ही ड्रिंक घेत नसताना मी मागवू शकत नाही. आपण लिंबू पाणीच घेऊ. असं म्हणून आनंदरावांनी दोघांसाठी लिंबू पाणी मागवले. आनंदराव शिर्के साहेबांना म्हणाले, तुम्ही एवढे उपचार केलेत, मग एकदा आमच्या राजवैद्यांचं मत घेऊ. आमच्या राजवैद्यांकडे काही आश्चर्यकारक आयुर्वेदिक औषधे आहेत. तसं ते फारसे कोणाला माहीत नाही, पण आम्ही दोघे एका कल्चरल क्लबमध्ये एकत्र असतो, त्यामुळे आमची मैत्री आहे. राजवैद्य? कोण आहे राजवैद्य? शिर्के साहेब, तुम्हाला माहितीच असेल, आमचा हा जिल्हा म्हणजे पूर्वी संस्थान होतं. राजघराण्याची गादी होती इथं, म्हणजे अजूनही आहे, पण त्यावेळचा मान वेगळा होता. 60-70 वर्षापूर्वी आमच्या महाराजांच्या पदरी हे राजवैद्य होते, महाराजांच्या खास मर्जीतले. त्या काळी महाराजांना शरीरभर गळू आलं होतं, त्यामुळे असह्य वेदना सुरू झाल्या होत्या. अनेकांनी उपचार केले, अगदी मिशनरी डॉक्टरने सुद्धा उपचार केले. मग कुणीतरी बातमी दिली, तिकडे मलकापूर भागात एक वैद्य आहेत, त्यांच्याकडे अनेक रोगावरची जाली औषध आहेत. राजघराण्याने त्यांना बोलावले. त्यांनी 15 दिवसासाठी औषधं लावायला आणि पोटात घ्यायला दिली. हो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे 8 दिवसानंतर एक एक गळू फुटून साफ झालं. महिन्याभरात महाराज खडखडीत बरे झाले. या वैद्यांना महाराजांनी या शहरात आणले आणि राजवैद्य बनले. त्या राजवैद्याने महाराजांची आणि महाराजांच्या कुटुंबाची अखेरपर्यंत सेवा केली.
सगळीकडं नाव कमावलं. महाराजांच्या शेवटच्या आजारपणात पण या वैद्यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यामुळे या संस्थांच्या सर्व लोकांना त्याबद्दल मोठा आदर होता. आणि आता शिर्के साहेबांनी विचारलं, आता राज्यवैद्यांचे नातू आहेत बापूसाहेब त्यांचं नाव, त्यांना पण आयुर्वेदाची चांगली माहिती आहे. पण आता काळ बदलला, इंग्लिश औषधे भारतात आली आहे, डॉक्टर ॲलोपॅथी शिकून आले आहेत, ते ॲलोपॅथी औषधे वापरतात. त्यामुळे राज्यवैद्य बिचारे आमचे मागे पडले. अहो पण आयुर्वेदिक डॉक्टर्स पण आहेत ना भारतभर. हो, आयुर्वेदिक डॉक्टर्स पण इंग्लिश औषधे वापरतात, ते शिकतात आयुर्वेदिक, पण औषधे वापरतात ॲलोपॅथिक. अजून काही वैद्यपूर्ण आयुर्वेदिक औषधे वापरतात. पण आयुर्वेदमध्ये सुद्धा आता मोठ्या मोठ्या कंपन्या उतरल्या आहेत, त्यांच्याकडे मोठे कारखाने आहेत. त्यामुळे बापूसाहेब वैद्यराज आमचे मागे पडले आहेत. कारण काय, त्यांना पैशाचं पाठबळ नाही. पण मी आमच्या राज्यवैद्यांना बोलावतो, तो तुमची नाडी परीक्षा करेल आणि मग औषधं देईल. हा बोलवा तुमच्या राज्यवैद्याने, त्यांच्याकडून काही फायदा होतो का पाहू. दुसऱ्या दिवशी आनंदरावांनी बापूसाहेब राज्यवैद्यांना फोन केला. बापूसाहेब आले. त्यांनी शिर्के साहेबांची भेट झाली. त्यांनी शिर्के साहेबांचे सोनोग्राफी रिपोर्ट पाहिले, नाडी परीक्षा केली आणि यावर एक जालिम औषध मिळते का बघतो असं म्हणून ते उठून गेले. बापूसाहेब राजवैद्यांच्या लक्षात आले, शिर्के साहेबांवर उपचार करण्यासाठी केरबाचं औषध मिळणं आवश्यक आहे. नुसत्या आपल्या औषधाने शिर्के साहेबांची लिव्हर व्यवस्थित होणार नाही. बापूसाहेब स्कूटरवर निघाले. ते 15 किलोमीटरवर असलेल्या भडगाव या गावी पोहोचले. एका जंगलाजवळ त्यांनी आपली स्कूटर ठेवली आणि लहानच्या पायवाटेने जंगल चढू लागले. 15-20 मिनिटे चढण चढल्यावर त्याला शेळ्या मेंढ्या चढताना दिसायला लागल्या. तसा त्यांनी केरबा, ए केरबा, ए केरबा अशा हाका मारायला सुरुवात केली. 10-12 वेळा हाका मारल्यानंतर जी जी आलो कीच राव, जी जी असं उत्तर मिळालं आणि 2 मिनिटात त्यांच्यासमोर केरबा धनगर उभा राहिला. अहो बापूसाहेब, तुम्ही सौता, अहो सुरुव कुणीकडे उगवला म्हणायचा. अरे मित्रा, तुझी लय आठवण झाली नव. बापूसाहेब उद्गारले, मित्र म्हणता हे तुमचं मोठेपणा बापूसाहेब. तुम्ही कुठं आणि आम्ही कुठं. अहो तुम्ही आमचं राजवैद्य, तुम्हाच ती आमच्या महाराजांनी पदवी दिली नव. अरे पदवी दिली माझ्या आजोबाला, मला नव. पण बापूसाहेब का आला होता गरीबाकडं. केरबा, आमचा एक दोस्त आहे आनंदराव, त्याचे साडू मुंबईचे शिर्के, ते इकडे आपल्या गावात आलेत कामासाठी. त्या शिर्केंचं यकृत खराब झालंय. यकृत समजते ना व. बापूसाहेबांनी पोटाजवळ हात ठेवून लिव्हर दाखवलं. समजली हो की. अहो कावीळ होते नव्हे का. पण तुम्ही काविळीवर दवा देताय ना व. अरे नुसती कावीळ असती किंवा बारीक सारीक काय बी असतं तर मी इलाज केला असता. पण या पाहुण्याचं पुरं यकृत खराब झालंय. त्यासाठी माझ्याकडे इलाज नाही बाबा. त्याला तुझीच मुळी हवी. माग तू ते दादा डॉक्टरसाठी मुळी दिलेलीच बघ ती. वय वय, दादा डॉक्टर तसा भला माणूस. किती लोकांचे पराण वाचवलं त्यानं. माझ्या आजानं दाखवलेली मुळी तुमच्याकडच्या औषधातून दिली होती मी. पण माझ्या आजानं मला बोलून ठेवलंय, त्या मुळीचा बाजार करू नको केरबा. म्हणून मी तसं कुणला त्या मुळीचं सांगत नाही आणि मी पैसे बी घेत नाही. वैर ते मला माहित आहे. पण आनंदरावाचे हे पाहुणे भलं माणूस आहे. त्यांना मी शब्द दिलाय, माझ्यासाठी एकदा ती मुळी त्यांना मला दे. होय बापूसाहेब, राज्यवैद्य आहे तुम्ही आमचं. आमच्या महाराजांचे राज्यवैद्य. तुम्हाच तुम्ही नाही म्हणू शकत नाही. बापूसाहेब, उद्या रात्रीपर्यंत ती मुळी तुम्हाकडे पोच करतो. तुमच्या कावेलीच्या दवामध्ये ती घालून द्या. बर म्हणून बापूसाहेब घरी आले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी केरबाने ती मुळी आणून दिली. बापूसाहेबांनी ती मुळी आपल्या नेहमीच्या लिव्हरवरील औषधात मिसळली. त्यांच्या फॅक्टरीतल्या मुलीला सांगून त्याच्या 2 महिन्यासाठीच्या गोळ्या तयार केल्या आणि दुसऱ्या दिवशी शिर्के साहेबांच्या हवाली केल्या. शिर्के साहेब मुंबईला जाताना बरोबर त्या गोळ्या घेऊन गेले आणि नियमित घेऊ लागले.
त्यांची इतर पथ्ये तशी चालू होतीच. दर 2 महिन्यांनी शिर्के साहेब आपल्या डॉक्टरकडे तपासून घेत असत. नेहमीप्रमाणे शिर्के साहेबांनी लिव्हरची सोनोग्राफी केली आणि पॅथॉलॉजीमध्ये जाऊन लिव्हरच्या सर्व टेस्ट केल्या. डॉक्टर मोटवानी हे लिव्हरवर उपचार करणारे डॉक्टर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होते. शिर्के साहेब नेहमी त्यांच्याकडून तपासणी करून घेत असत. नवीन केलेली सोनोग्राफी आणि लिव्हर टेस्ट घेऊन शिर्के साहेब मोटवानींना भेटायला गेले. डॉक्टर मोटवानी सोनोग्राफीचे रिझल्ट पाहायला लागले आणि आश्चर्यचकित झाले. तसेच त्यांनी पॅथॉलॉजीमधील नवीन केलेल्या लिव्हर टेस्ट बघितल्या. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. डॉक्टर मोटवानी, मिस्टर शिर्के, दिस इज मिरॅकल. युअर bilirubin reached a normal level. Your sonography test also showed your liver is near to normal. How this happened? शिर्के साहेबांना खूप आनंद झाला. सर्व डॉक्टरनी त्यांच्या लिव्हरच्या रिकव्हरी बद्दल नकारखंटा लावली होती. पण आपले पाहुणे आनंदराव यांच्या शब्दाखातर आपण राजवैद्यांना रिपोर्ट दाखवले आणि राजवैद्य आणि मोठे आश्चर्य आपल्या बाबतीत घडवले. असे वैद्य अजून आहेत यावर आपला विश्वास नव्हता. राजवैद्यांनी जादू केली आहे. डॉक्टर, मी कामानिमित्त एका शहरात गेलो होतो. माझ्या एका नातेवाईकाने त्यांच्या संस्थेच्या राजवैद्यांना बोलवून घेतले आणि माझे रिपोर्ट्स दाखवले. त्या राजवैद्यांचे आजोबा 60-70 वर्षापूर्वी राजांच्या पदरी होते. त्यांच्याकडे अजूनही काही आश्चर्यकारक औषध आहेत. ते त्याचा फारसा प्रसार करत नाहीत. डॉक्टर मोटवानी, मिस्टर शिर्के, या अशा जादूसारख्या औषधाचा जर इतर लोकांना फायदा व्हायला पाहिजे. तुम्ही जर या राजवैद्यांचा मला पत्ता दिलात तर इतर पेशंटसाठी मी ते औषध त्यांच्याकडून घेऊ शकतो. हो, ते आपल्या समाजाचं काम आहे. जास्तीत जास्त पेशंट बरे व्हायला पाहिजेत. शिर्के साहेबांनी त्यांना आनंदरावाचा आणि राजवैद्यांचे पत्ते दिले. शिर्के साहेब बाहेर जातात. डॉक्टर मोटवानी यांनी बेंगलोरमधून जया ड्रग कंपनीचे मालक नियाज शेख यांना फोन लावला. जया ड्रग कंपनी ही आयुर्वेदमधली भारतातील पहिल्या 3 कंपनीतली कंपनी होती. डॉक्टर मोटवानी त्यांचे एक डायरेक्टर होते. जया ड्रग कंपनीचे मालक नियाज शेख शक्यतो कोणाचा फोन घेत नसत. पण डॉक्टर मोटवानी हे त्यांच्या कंपनीचे डायरेक्टरच होते म्हणून त्यांनी फोन घेतला. डॉक्टर मोटवानींनी नियाज शेख यांना सांगितले, माझ्याकडे एक शिर्के नावाचा पेशंट गेली 10 वर्षे येत आहे. त्याची लिव्हर पूर्ण खराब झाली होती. इंग्लंडमधून येणाऱ्या औषधावर तो जगत होता. परंतु आज तो तपासणीला आला तेव्हा त्याची लिव्हर जवळजवळ रिकव्हर झाली होती. मला याचे आश्चर्य वाटले आणि मी चौकशी केल्यानंतर कळले की महाराष्ट्रातील एका शहरात एका माजी संस्थांचे राजवैद्य राहतात. ही त्यांची 3री पिढी आहे. त्या राजवैद्याने शिर्के साहेबांना औषध दिले. मला वाटते लिव्हरच्या उपचारासाठी ही एक जादू आहे. दिस इज मिरॅकल. आपण जर हे औषध मिळवले तर आपण सबत भारतभर धंदा करू शकतो. या औषधाला सध्या तरी स्पर्धा नाहीये. त्यामुळे कोणी ते औषध मिळवण्याच्या आधी आपण ते औषध मिळवायला हवे. यासाठी तातडीने हालचाल करायला हवी. डॉक्टर मोटवानी ही बातमी देतात नियाज शेख यांचे डोळे चमकले. त्याच्या 3 पिढ्या व्यवसायात मोठ्या झाल्या. डॉक्टर मोटवानी हे मुंबईतील मोठे प्रस्थ लिव्हर समस्येवर मुंबईमधील विशेष तज्ज्ञ. त्यांचा अंदाज आणि मत चुकीचे ठरणार नाही. हे आयुर्वेदिक औषध लिव्हर समस्येवर जादू आहे हे शेखने जाणवले. त्याने तातडीने हालचाल सुरू केली. सर्व डायरेक्टर्सना बोलवले. मोटवानींनी कळवलेल्या माहितीबद्दल सर्वांना सांगितले. हे आयुर्वेदिक औषध आपल्याला मिळाले तर आपण भारतात नंबर 1 वर पोहोचू असा विश्वास सर्वांना दिला. त्याकरता ते औषध आपल्याला मिळायलाच हवं. त्या वैद्य राजापर्यंत पोहोचण्यासाठी चांगला माणूस हवा. त्यांच्या एका डायरेक्टरनी त्यांच्या कंपनीच्या पुणे विभागाचा मुख्य ज्ञानेश सबनीस याचे नाव सुचवले. सर्वांनी ज्ञानेशच्या नावाला एकमताने संमती दिली. ज्ञानेशला बेंगलोरला बोलावले गेले. त्याला सर्व माहिती आणि राजवैद्यांचा पत्ता दिला गेला. हवे तेवढे पैसे खर्च करण्याची मुभा दिली गेली. ज्ञानेश्वर मराठी असल्याचा त्याला फायदा होता.
वैद्यराजांबरोबर बोलू शकणार होता. शिवाय त्याला महाराष्ट्रातील सर्व माहिती होती. ज्ञानेश सबनीसने जबाबदारी स्वीकारली आणि तो त्या शहरात आला आणि एका मोठ्या हॉटेलात होता. त्याच संध्याकाळी तो बापूसाहेब वैद्यांना भेटायला गेला. ज्ञानेश, बापूसाहेब, मी ज्ञानेश सबनीस, जया ड्रग कंपनीचा सेल्स मॅनेजर. तुम्हाला माहिती असेलच की आमची कंपनी भारतातील अग्रगण्य आयुर्वेदिक कंपनी आहे. आमच्या कंपनीचा विस्तार भारतभर आहे. मुंबईचे जे शिर्के नावाचे एक लिव्हर पीडित पेशंट तुमच्याकडे आले होते, ते मुंबईच्या डॉक्टर मोटवानींचे पेशंट होते. तुमच्याकडचे औषध घेतल्यावर त्यांचा आजार जवळजवळ संपला. हे एक मोठे आश्चर्य घडले. मोटवानींनी चौकशी करता करता शिर्के म्हणाले, या शहरातील आयुर्वेदाचार्य राजवैद्य बापूसाहेब यांच्या औषधाने हा चमत्कार झाला. तुम्ही जी वनस्पती या आजारासाठी वापरलीत, ती जर आमच्या कंपनीला दिली तर कंपनी तुम्हाला त्याचे योग्य मोबदला देईल. बापूसाहेब, शिर्के साहेबांची लिव्हर बरी झाली याचे श्रेय माझे नव्हे. माझा एक जंगलात राहणारा मित्र आहे, जो शेळ्या मेंढ्या राखतो, त्याचेही ज्ञान आहे. त्याच्या आज्यानं ही विद्या त्याला दिली आहे. ज्ञानेश, मग बापूसाहेब, तुमच्या त्या मित्राला बोलवाल तर बरं होईल. त्यांनी जर त्या वनस्पतीची माहिती आम्हाला दिली तर त्यांना आम्ही योग्य मोबदला देऊच, पण तुम्हाला पण देऊ. बापूसाहेब, ज्याचं श्रेय माझं नाही त्याचा मोबदला मी कसा घेऊ? पण केरबाला जर तुम्ही पैसे देणार असाल तर त्याने ते घ्यावे, म्हणजे त्याचे दारिद्र्य तरी मिटेल. बापूसाहेबांनी त्यांचा मुलगा दिलीप याला बोलावून केरबा धनगरला आणायला सांगितले. दिलीप केरबाला भेटायला गेला आणि येताना गाडीतून ते घेऊन आला. तर बापूसाहेबांच्या घरात ज्ञानेश सबनीस, बापूसाहेब आणि केरबा समोरासमोर बसले होते. बापूसाहेब म्हणाले, केरबा, तू जी झाडाची मुळी मला दिली होतीस ती मी माझ्या औषधात मिसळून मुंबईच्या शिर्के साहेबांना दिली. त्यामुळे त्यांची लिव्हर एकदम बरी झाली. त्या औषधाच्या शोधात हे एका औषध कंपनीचे माणूस माझ्याकडे आले आहेत. ते औषध जर तू त्यांना दाखवलंस तर तुला ते 2 कोटी रुपये द्यायला तयार. त्यांचं म्हणणं आहे, या औषधामुळे अजून अनेक लिव्हरच्या पेशंटचा फायदा होईल. त्यामुळे तू या ऑफरचा विचार करावास. केरबा धनगर, बापूसाहेब, असल्या पैशावर थुंकतो मी हाय तर झोपड्यात बरं आहे. या मुळीचा मी बाजार करणार नाही. माझ्या आज्यानं मोठ्या विश्वासानं माझ्याकडे ही मुळी दिली आहे, तिचा व्यापार करू, नाही जमायचं. ज्ञानेश सबनीस, केरबा, कंपनी तुम्हाला शहरात घर देईल, हो तुमच्या मुलाला नोकरी पण देईल. केरबा, अरे हाट, मान कापली तरी मुळी धावणार नाही मी. मला तुमचं पैसे नग, घर नग, नोकरी बी नग. माझ्या शेळ्या मेंढ्या वाकायचा धंदा हाय तर बरा हाय. बापूसो, मी चाललो म्हणत केरबा धार धार वखत चालत निघून गेला. बापूसाहेब गप्प बसून होते. बापूसाहेबांना पण मनातल्या मनात समाधान वाटत होते. पैशाला न भुलणारी माणसे अजूनही आहेत यांचं त्यांना समाधान वाटतं. ज्ञानेश सबनीस गप्प बसून होते, पण तो मनातल्या मनात पुढची आखणी करत होता. कंपनीने त्याच्यावर मोठी जबाबदारी दिली होती आणि ती पुरी करण्याची त्याची जबाबदारी होती. ज्ञानेश, बापूसाहेब, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. केरबासारखी प्रामाणिक माणसं आता क्वचित. पण मला सांगा, हा केरबा राहतो कुठे? बापूसाहेब, इथून 15 किलोमीटरवर भडगाव नावाचे गाव आहे. तेथील बाजूच्या जंगलात त्याची झोपडी आहे. त्याची म्हातारी मेली. आता हा आणि त्याचा मुलगा म्हातबा दोघंही राहतात. बरं बरं, ओके ओके असं म्हणत ज्ञानेश उठला आणि आपल्या हॉटेलवर आला. ज्ञानेशच्या लक्षात आलं, आता केरबाचा मुलगा म्हातबा याला गाठावं लागला. त्याने त्याच्या कंपनीचा सेल्समन अजय याला बोलावले आणि ताबडतोब हॉटेलकडे बोलावले. ज्ञानेश, अजय, कंपनीचे एक महत्वाचं काम आहे आणि तुझ्यावर ही जबाबदारी दिली आहे. येथून 15 किलोमीटरवर भडगाव नावाचं गाव आहे, ते तुला माहीत असेलच. त्या गावात जायचं. तिथे केरबा धनगर नावाचा एक माणूस राहतो. अर्थात तो जंगलात राहत असतात, शेळ्या मेंढ्या राखत असतो. त्याचा मुलगा आहे भातबा. त्याची माहिती काढायची.
त्याला जास्त काय आवडतं याची चौकशी करायची. पण लक्षात ठेव, त्याची चौकशी करत आहेस हे भातबाला कळता कामा नये. तू हे महत्वाचे कंपनीचे काम आहे, ते जर व्यवस्थित केलेस तर तुला पुढच्या प्रमोशनची मी शिफारस करेन. अजय मोटरसायकलने भडगावमध्ये गेले. भडगाव येथील केमिस्ट मनोहर त्याच्या खास ओळखीचा. अजय, मनोहर, तुला एक गावातला केरबा धनगर माहीत असेल. त्याचा मुलगा म्हातबा याला ओळखतोस का? कसा आहे आणि कसले व्यसन वगैरे आहे का? मनोहर केमिस्ट, केरबा तसा सरळ माणूस आहे हो, दारूच्या थेमालाही शिवत नाही. पण त्याचा मुलगा म्हातबा होता पक्का बेवडा आहे. दिवस रात्र दारूच्या नशेत पडून असतो. आता थोड्या वेळाने या देशी दारूच्या दुकानात येईल बघा. आणि खरंच थोड्या वेळाने म्हातबा देशी दारूच्या दुकानाकडे जाऊ लागला. अजयला अंदाज होतात म्हणून जाताना त्याने 5-6 इंग्लिश दारूच्या बाटल्या बरोबर घेतल्या होत्या. त्याने म्हातबाची ओळख काढली आणि दारूच्या बाटल्या दाखवून त्याला गाडीवर बसवलं आणि ज्ञानेशच्या हॉटेलकडे घेऊन आलं. एवढं मोठं हॉटेल बघून म्हातबा बावचळूनच गेला. खोलीत आल्यावर ज्ञानेशने त्याला आपल्याकडच्या बाटल्या दाखवल्या. म्हातबा, मला इथं कशाला आणलंय? ज्ञानेश, अरे दारू प्यायला, पी हवी तेवढी दारू घे. ज्ञानेशने दारूची बाटली उघडली आणि ग्लासात होती. म्हातबाने एका दमात ग्लास रिकामा केला. दुसरा भरला, दुसरा रिकामी, असे 5 ग्लास पटापट पटापट रिकामे केले. ज्ञानेश, म्हातबा लेका, एक काम होतं. तुझ्या बाबाकडं एक औषधाची मुळी आहे, त्याच्यामुळे ना पोटाचे आजार बरे होतात म्हण. ती मुळी कोणत्या झाडाची हे फक्त तू आम्हाला सांगायचं. तू जर ते सांगितलंस तर तुला हवी तितकी दारू देतो आणि भरपूर पैसे देतो. ज्ञानेशने पैसे भरलेली सुटकेस म्हातबाला. तुझा बाबा तसा मुळी द्यायला ऐकायचा नाही. जर ऐकला नाही तर त्याला हे दाखवायचं, असं म्हणून ज्ञानेशने एक सुरा म्हातबाच्या हातात दिला. हा सुरा मानेवर ठेवला की तो घाबरून ती मुळी तुला दाखवल. त्या मुळीचं झाड फक्त आम्हाला दाखवायचं, मग तुला हवे तितके पैसे, हवी तितकी दारू. दारू पिऊन पिऊन तोल जाणाऱ्या म्हातबाला अजयने त्याच्या गावात सोडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी बापूसाहेब घरी हॉलमध्ये चहा घेत होते. एवढ्यात बापूसाहेब, बापूसाहेब, चला माझ्या बरोबर, असं म्हणत म्हणत केरबा धावत धावत बापूसाहेबांच्या घरी आला. अरे कुठं? बापूसाहेब ओरडले. हो बापूसाहेब, माझ्या जीवाचं मला काही खरं वाटत नाही बघा. हो, माझा पोरगा रात्री सुरा घेऊन माझ्या मागे धावत होता. त्या मुळीचं झाड मला दाखव म्हणून सांगत होता. बापूसाहेब, तुम्हाला ते झाड दाखवतो आणि जबाबदारीतून मोकळा होतो. अरे पण कसली जबाबदारी? बापूसाहेब, माझ्या आजानं मला सांगितलं होतं त्या मुळीचा बाजार करायचा नाही. झाड कधी दाखवायचं असलं तर फक्त राजवैद्यानं दाखवायचं. कारण त्या राजवैद्याच्या घराण्यानं आमच्या राजाला बरं केलं नव्ह. अरे पण त्या मुळीचं झाड बघून मी काय करू? बापूसाहेब, तुम्ही राजवैद्याच्या घराण्यातले, परत एकदा दवा तयार करा. अरे पण त्याचा तू बाजार करायचा नाही असं म्हणतोय नव. तुम्ही सोडून कोणी करायचं नाही, फक्त तुम्ही करू शकता. चला बापूसाहेब, चला चला, जा, घाई करा, घाई करा. बापूसाहेबांनी आपला मुलगा दिलीपला सोबत घेतला. दिलीपने गाडी बाहेर काढली आणि केरबा आणि बापूसाहेब मागे बसले. केरबा दाखवत होता आणि रस्त्याने दिलीप गाडी चालवत होता. 20-25 किलोमीटर गेल्यावर केरबाने गाडी थांबवायला सांगितली आणि खूप उड्या चढणीवर तो चालायला लागला. बापूसाहेबांना एवढं चढणं शक्य नव्हतं, म्हणून बापूसाहेबांचा मुलगा दिलीप त्याच्या बरोबर गेला. केरबाने तिथेच दिलीपला झाडं दाखवली. त्याचीच मुळी कशी काढायची हे पण दाखवलं. बापूसाहेब केरबाला आपल्या घरी चल रे चल केरबा म्हणत होते, पण आज मी इथंच राहणार म्हणून केरबाने मानलं नाही. त्याच रात्री दारूच्या नशेत केरबाच्या मुलाने म्हणजे म्हातबाने केरबाच्या पोटात सुरा खुपसून खून केला. दुसऱ्या दिवशी सकाळी बापूसाहेबांना ही बातमी समजली. बापूसाहेब घाबरले, रडू लागले. धावत धावत मुलगा दिलीपसह धावले. त्यांनी पाहिलं केरबाचं प्रेत झाडीत टाकून दिलेलं होतं आणि बाजूला दारू पिऊन
म्हातबा पडला होता. बापूसाहेबांनी 2-3 माणसांना जवळ केलं आणि म्हातबाचं प्रेत गाडीत घातलं आणि 2 किलोमीटर वरील आपल्या स्वतःच्या जमिनीत त्याचे पुढचे विधी केले. बापूसाहेब कित्येक दिवस सुन्न सुन्न. आपल्यामुळे आपला मित्र केरबा हकनाक मेला असे त्यांचं मत झालं. मुंबईचे शिर्के ज्यांच्यावर केरबा धनगरने उपचार केले होते ते राज्यवैद्यांना भेटण्यासाठी मुद्दाम त्यांच्या घरी आले. बापूसाहेब त्यांना परत परत त्या दिवशीची गोष्ट सांगत होते. त्या दिवशी मुद्दाम केरबा धावत धावत आला आणि त्या मुळीची वनस्पती आपल्याला दाखवली असे ते म्हणाले. शिर्के साहेब, बापूसाहेब तुम्ही राजवैद्य आहात. तुम्ही पुन्हा औषधाच्या व्यवसायात उतरलं पाहिजे. अहो तुमच्याकडे ज्ञान आहे आणि आता ते मुळी आणि तिची वनस्पती पण तुम्हाला कळली आहे. मग आता वाट कसली बघता? शिर्के साहेब, आम्ही राजवैद्य असलो तरी आमच्याकडे पैशाची कमी आहे. आमच्याकडे दाम नाही म्हणून आम्ही एवढी वर्ष गप्प आहोत. शिर्के साहेब, बापूसाहेब तुम्ही पैशाची काळजी करू नका. तुम्हाला वाटेल तेवढे कर्ज बँक देईल. तुम्हाला कर्ज देण्याची व्यवस्था मी करतो. आणखी काही रक्कम पडली असेल तर मी तुमच्या माग आहे. पण तुम्ही आयुर्वेदिक कंपनी सुरू करायलाच हवी. केरबाच्या मुळीचा लोकांना फायदा व्हायलाच हवा. आणि शिर्के साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी एका बँकेचा मॅनेजर सकाळीच त्यांच्या घरी हजर झाला. शिर्के साहेबांनी तुम्हाला हवं तेवढं कर्ज द्यायला सांगितलंय. जामीन स्वतः शिर्के साहेब राहणार आहेत. तुम्हाला किती कर्ज हवंय ते मला सांगा. बापूसाहेबांनी मुलगा दिलीपला हाक मारली. दोघांनी एकत्र विचार केला आणि कर्जाच्या अर्जावर सही केली. त्या दिवशी ज्या ठिकाणी केरबाचे अंत्यविधी केले गेले त्याच्या शेजारी केरबा फार्मा उभी राहील. गेट जवळून तुम्ही आत गेला तर केरबा धनगराचा पुतळा तुमचं स्वागत करेल. त्याला नमस्कार करून आत गेल्यावर केरबा फार्माची भरी मोठी फॅक्टरी आणि दिलीपरावांचे मोठं सेल्स ऑफिस भेटेल. दिलीपरावांनी आपल्या मित्रमंडळींची मदत घेऊन केरबा फार्माचा व्यवसाय खूप वाढवला. यावर्षी केरबा फार्माने 100 कोटीचा व्यवसाय केला. आपले राजवैद्य बापूसाहेब नवीन नवीन आयुर्वेदिक औषध संशोधनात मागच्या बाजूलाच बसलेले असतात आणि हे सर्व केरबा धनगराच्या कृपेमुळे याची जाणीव राज्यवैद्यांना पदोपदी जाणवते. तर मंडळी, कशी वाटली ही माझी कथा? अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि या तुमच्या बहुमोल कॉमेंट्स या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.